मित्रांनो, कसे आहात? सुंदर सकाळ, थंडीचे दिवस, पडून राहावंसं वाटतं ना, पण चालणार नाहीये. रोजच्या जीवनाची धावपळ जोपर्यंत जमते तोपर्यंत करावीच लागणार आहे आपल्याला. आयुष्य आहे हे. त्या आयुष्याला एक चांगला रंग दिलाच पाहिजे ना. चला, उत्साही मनाने रोजच आपण येणाऱ्या प्रत्येक सकाळचं स्वागत करणार आहोत. असं रोज आपल्या मनाला जरूर बजावायचंय. आयुष्य म्हणजे नक्की काय? पुढच्या पानावर काहीतरी चांगलंच लिहिलं असेल ही आशा नेहमी उराशी बाळगायची आणि मग बाकीची पानं मागची झाकत झाकत पुढे चालत राहायचं. याचंच नाव आयुष्य ना. का घेऊन बसायच्या त्या सगळ्या मागच्या गोष्टी एका कोपऱ्यात आणि थांबवायचं आपलं आयुष्य? थांबवण्यासाठी नाही पाठवलं आपल्याला, चालत राहायचंय. खरंच अशा काही गोष्टी झाल्या, असं काही बोलता बोलता मग माझ्या आईची मला प्रकर्षाने आठवण येते. तिचा हाच गुण होता. समजा काही एखाद्याशी वादविवाद झाला, समजा काही घरात धुसफूस झाली किंवा मैत्रिणींमध्ये काही धुसफूस झाली, नातेवाईकांमध्ये काही धुसफूस झाली, आई नेहमी सांगायची आम्हाला, अरे ते अमुक अमुक झालं 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 ते होऊन गेलं, विषय संपला. पुन्हा तेच उगाळत नाही बसायचं. पहिला अंक नाटकाचा संपला, चला दुसऱ्या अंकाच्या तयारी लागा. आयुष्य हा एक असा रंगमंच आहे की तुमचं आयुष्य किती अंकांचं नाटक आहे हे तुम्हाला माहित नाहीये. सगळ्या अंकांची गर्दी तुम्ही जर मनात करत बसलात तर नक्कीच कमी अंकांचं नाटक असं तुमचं आयुष्य होतं आणि तुमचा पडदा कधी पडेल सांगता येत नाही. म्हणून काही गोष्टी गेल्या, घडतात, घडत असतात. सर्व मानवांचे स्वभाव एकसारखे नाही आहेत. प्रत्येकाच्या काही गोष्टी दुसऱ्यांना आवडणार नाहीत हे विधिलिखित आहे. पण मग त्या उगाळत बसणार का? म्हणून माझ्या आईचं हे वाक्य मला इतकं आवडतं की त्याच गोष्टी उगाळत नका बसू. चला पडदा टाका, दुसरा अंक चालू करा, पुढच्या जीवनाला सुरुवात करा. म्हणजे तुमचा भूतकाळ तुमच्या चांगल्या वर्तमानात आडवा आला नाही पाहिजे. अगदी समजा काल काही एखादी गोष्ट घडली तर आज सकाळी तुम्ही ती विसरून गेली पाहिजेत आणि जणू काही घडलंच नाही. कारण ती गोष्ट ज्यांच्या बाबतीत घडते आहे त्याने आजपर्यंत आपल्यावर केलेलं प्रेम महत्वाचं आहे, त्याने आपल्याला दिलेली आपुलकी महत्वाची आहे, त्याने काहीतरी आपल्यासाठी केलं असेल ना, याची जाण ठेवणं हे सुशिक्षितपणाचं लक्षण आहे. आणि मग चालत राहायचं आपल्याला. पुन्हा नवीन दिवस. म्हणून प्रकर्षाने आज मी माझ्या आईला नमन करतो की हे अतिशय एक चांगलं वरदान तिने आम्हाला दिलंय, चांगली शिकवण आम्हाला दिलीय. म्हणून आजही मी खंबीरपणे ठामपणे सांगतो की माझ्या मनात कोणाच्याही विषयी कटुता नाही. ती कशामुळे? ही डेव्हलपमेंट माझी स्वतःची नाहीये, मला फुशारकी मारायची नाहीये. पण ज्या वातावरणात मी वाढलो, ज्या माऊलीने मला हे संस्कार दिला, त्या संस्काराचा हा परिणाम आहे.
म्हणून त्या संस्कारांना खूप खूप मनपूर्वक नमन. मित्रांनो, खरंच हा गुण अंगी बाळगला ना की काही त्रास होत नाही. म्हणजे आपल्याविषयी मोठ्यात मोठी चूक करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा माफ करणारं या छाताडात एक मोठं मन तुमच्याकडे असतं. आणि आपोआप मग याचा परिणाम खूप चांगला होतो. म्हणतात ना की ज्याचं मन समुद्रासारखं आहे त्याला नद्या स्वतःहून भेटायला येतात. नदीचा प्रवास, नदीचं वाहतं पाणी जे आहे ते समुद्राला जाऊन मिळतं, हे आपण लहानपणापासून शिकलोय. मग ह्या नद्या समुद्राला भेटायला येतात, स्वतःहून त्याच्यामध्ये मिसळायला येतात. म्हणजेच काय की तुमच्या या स्वभावाने तुमचा लोकसंग्रह वाढत जातो. तुमच्या संपर्कात आलेली व्यक्ती एक वेगळा आनंद घेऊन जाते. आणि असं जेव्हा घडतं ना, खरंच सांगतो, जगण्याची खूप छान मजा येते. खूप मजा येते. आणि ती मजा मिळवायची आहे मला. सतत मिळवण्याच्या प्रयत्नात असतो मी. भूतकाळातली जर बंधनं किंवा समस्या ह्याच्यामध्ये जर तुमचं मन गुरफटलं ना, तर तुमचा चांगला वर्तमान तुम्ही घडवूच शकत नाही. वर्तमानात मिळणारी सुख तुम्ही उपभोगूच शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. काही काही वेळा आपण पाहतो, थोडीशी साठी ओलांडली की कुरकुर चालू होते. आता काय, माझं वय झालं, हेच दुखतंय तेच दुखतंय. वय झालं, वय सगळ्यांचंच होणार आहे. रोज एक दिवसाने वय वाढतच आहे ना. पण वय देहाला असतं मित्रांनो, मनाला कधीच नसतं. आणि मनाने जर तुम्ही तरुण राहिलात ना, तर तुम्ही कधीही वृद्ध होत नाहीत. हे जीवन, मानवी जीवन अतिशय सुरेल आहे. फक्त तुम्हाला सुरात गाता आलं पाहिजे. पहा तुम्ही अवतीभवती, सकाळी फिरायला जाल, लाफ्टर क्लब मध्ये जाल. अरे पण आधी मन सुंदर करा. जग खूप सुंदर आहे. जाता येता पहा, डोळ्यात जीव ओतून ते सगळं पाहता आलं पाहिजे. झाडावर एखादी सुंदर उमललेली कळी केवढा मोठा आनंद देऊन जातो. पण त्याच्याकडे पाहण्याची तुमची प्रवृत्ती तरी पाहिजे. त्याच्यातली सुंदरता तुम्हाला कळली पाहिजे. खरं सांगतो, असं जर मजेत जगत गेलं ना, तर जगण्याचं तुम्हाला कधी असं ना ओझं वाटणार नाही. वय झालं अशी कुरकुर तुम्ही कधीच करणार नाहीत. आणि मग सभोवती सुद्धा तुम्ही आनंद निर्माण करू शकता. तुम्हाला भेटल्यावर लोकांना आनंद वाटू शकतो. चला, थोडं थोडं असंच काहीसं शिकत शिकत स्वतःचं जीवन सुंदर बनवण्याचा प्रयत्न करूयात.